खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग जरी होत असला, ही विहंगम दृश्य जरी दिसत असली तरी नदीपात्रामध्ये उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। इकडे नाशिकमध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये बुडालेली कार ही काढण्यात आलेली आहे। गाडगे महाराज पुलावर काल कार बुडालेली होती आणि आता पाणी ओसरलेलं आहे। गंगापूर धरणाचं पाणी सोडल्यानं पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नाशिकच्या गोदावरीच्या पात्रामध्ये बुडालेली कार ही आता बाहेर काढण्यात आलेली आहे। गोदावरीच्या पात्रामध्ये ही कार बुडालेली होती। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो कोसळतोय। नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे। इकडे गाडगे महाराज पुलावर काल बुडालेली होती, आता पाणी या ठिकाणचं ओसरलेलं आहे। ही कालची आणि आजची दृश्य आपण पाहताय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन, सध्या पावसाचे अपडेट्स काय? वृषाली, काल रात्रीपासून पावसानं उसंत घेतलेली आणि त्यामुळे आपण बघतोय की नाशिकचा गोदाघाट परिसर जो आहे त्या ठिकाणचं पाणी देखील आता ओसरलेलं आहे। हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी काल या ठिकाणी एक कार अडकलेली होती। रेस्क्यू करून इथल्या काही तरुणांनी ती गाडी जी आहे ती पाण्याच्या बाहेर काढली। आज जरी पूर्णपणे पाणी ओसरलेलं असलं तरी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं महापालिकेच्या गाड्या ज्या आहेत त्या संपूर्ण गोदाघाट परिसरात फिरत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हे महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सातत्यानं नागरिकांना सूचना करतायत की त्यांनी कुठल्याही प्रकारे गोदाघाट परिसरात वाहनं पार्क करू नयेत। त्यासोबतच त्यांना माईकवरून देखील सूचना दिल्या जात आहेत की गंगाघाट परिसरामध्ये कोणीही अनावश्यक फिरू नये, आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क करू नयेत। त्यामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे तो पालिका प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं दिला जातो आहे। दुसरीकडे गंगापूर धरणातनं सध्या 530 क्युसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अजून हा विसर्ग जो आहे तो पुढच्या 1 तासांमध्ये वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात सध्या जरी परिस्थिती नियंत्रणात असली आणि पाणी ओसरल्याचं दृश्य असलं तरी पुढच्या काही तासांमध्ये इथे पुन्हा एकदा पाणी भरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ज्या गाड्या आपण आता या ठिकाणी बघतोय गोदाघाट परिसरातल्या त्या तातडीनं काढून घेण्याच्या